दिल्ली मुंबई औद्योगिक महामार्ग सध्या शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। दिल्ली मुंबई औद्योगिक महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना नोटिसा पोहोचल्यात। माणगाव, तळा, रोहा या तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली असून विस्थापित होण्यासाठी शेतकऱ्यांना भीती वाटते असं समजतंय। या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या असून आम्हाला विस्थापित करू नका अशी मागणी त्यांनी केली आहे। भविष्याचा विचार करण्यासाठी मला असं वाटतं एमआयडीसीचं आम्ही स्वागत करतोय पण स्वागत करता असताना आमच्या गेल्या जमिनी तरी पहिले योगदान आम्हाला भूमिपुत्रा भेटावा आमची विनंती आहे। तसेच जमिनी आमच्या गेल्यात काही 84% जमिनी आम्ही हस्तांतर म्हणजे सरकार जमा केली आहे आम्ही सरकारकडे। राहिली 16% जमीन आमची राहिली जमीन त्या 16% जमिनीमध्ये काही लोकांची घरे आहेत, वस्ती आहेत आणि पोल्ट्री आहेत, वाडे आहेत, शेती आहे, शाळा आहे, मंदिर आहेत, आमची साईडची बहुजवडी असल्याची घरे आहेत। पण ती जमीन आम्ही राखीव राहावी, गावालगत असलेले काही क्षेत्र ते राखीव राहावे ते आमचं सरकार निवेदन आहे। वावे दिवाळी हे जे गाव आहे ते एमआयडीसीच्या त्या ठिकाणी भूसंपादन प्रस्तावित आहे। त्या ठिकाणी त्या गावातून आतापर्यंत जवळपास 450 हेक्टरच्या आसपास जमीन संपादन झालेली आहे, ती संमतीने संपादित झालेली आहे आणि उर्वरित ज्या लोकांनी संमती आजतागायत दिलेली नव्हती त्या लोकांना आपण संमतीसाठी विनंतीपत्र ते देत असतो, जो की रुटीन प्रोसिजर आहे। आपण त्यांना विनंतीपत्र पाठवतो की आपण या प्रोजेक्टला संपादनासाठी संमती देण्यात यावी। मग ते आपल्याकडे माझ्या ऑफिसमध्ये संमती दाखल करतात आणि त्यानंतर आपण त्यांना तो करारनामा करून मोबदला अदा करत असतो।